हा आहे भंडाऱ्याचा जिल्हा परिषद स्क्वेअर आणि या साईडला बघू शकता हा गणेशपूरचा प्रवेशद्वार आहे। समित्र गणेश मंडळ गणेशपूर यांच्याद्वारे गणेशपूरचा राजा या प्रसिद्ध गणपतीची गणेश चतुर्थीला स्थापना करण्यात येते। तर आज शनिवार आहे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज लोकांची इथे गर्दी आहे आणि उद्या रविवारी सुद्धा भयंकर गर्दी राहणार इथे। परंतु आज पाहू शकता तुम्ही रात्रीचे 10:30 होत आहेत आणि लोकांची ये जा चालूच आहे। लोकांची गर्दी इथे बघू शकता। तर भंडाऱ्याचा राजा आणि गणेशपूरचा राजा हे भंडाऱ्यातील 2 गणपती खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यामध्ये सुद्धा गणेशपूरचा राजा हा सर्वात प्रसिद्ध आहे आणि या गणेशपूरच्या राजा या गणपतीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होते आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोक इथे 10 दिवस गणेशपूरच्या राजाच्या दर्शनाकरता येत असतात। कारण इथे भरपूर जागा आहे आणि हे जे डेकोरेशन आहे हे 1 किलोमीटरपर्यंत आहे। तर इकडे पार्किंगसाठी जागा बघू शकता कशा प्रकारे आहे आणि इकडे सर्व खाण्यापिण्याचे स्टॉल लागलेले आहेत। तर इथे भरपूर जागा असल्यामुळे इथे भव्य डेकोरेशन करण्यात येते आणि लोकांना भरपूर जागा मिळते इथे। त्यामुळे इथे गणेशपूरच्या राजाचं डेकोरेशन भव्य प्रमाणात असते आणि गणेशपूरचा राजा याची मूर्तीसुद्धा भव्य असते। तर आपण आता गणेशपूरच्या गणपती चौक याच्याकडे जात आहोत। अजून गणेशपूरचा गेटसुद्धा यायचा आहे आणि इथे तुम्ही या रोडवर लोकांची गर्दी पाहू शकता। आज रात्रीचे 10:30 होत आहेत त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे। 7 ते 9 या दरम्यान इथे भयंकर गर्दी होती। आता लोक वापस जात आहेत। उद्या आजूबाजूचे खेडेगावातील लोक आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोक उद्या येऊ शकतात। त्यामुळे उद्या रविवारी भयंकर गर्दी इथे राहू शकते आणि पाऊससुद्धा थांबल्यामुळे इथे लोकांची ये जा चालू झालेली आहे। तर इथे रोडाच्या दोन्ही साईडला दुकाने लागलेली आहेत। खाण्यापिण्याचे दुकाने आहेत, खेळण्यांची दुकाने आहेत आणि सर्वच प्रकारची इथे दुकाने लागलेली आहेत। तर हे इथे लोकांची रेलचेल पाहू शकता। गणेशपूरचा राजा हा दरवर्षी नव्या रूपात येत असतो आणि त्यामुळे लोकांमध्ये दरवर्षी एक नवीन आकर्षण असते की यावर्षी गणेशपूरचा राजा कोणत्या रूपात येणार आहे आणि गणेशपूरच्या राजाचं डेकोरेशन कशा प्रकारे होणार आहे। कारण गणपतीचे जे मंडप असते ते भव्य प्रमाणात बनवता येते आणि वेगवेगळ्या जे भारतातील मंदिर आहेत तर त्यांच्या प्रतिकृतीमध्ये गणेशपूरच्या राजाचे मंडप हे तयार होत असते। तर यावर्षी पद्मनाभ स्वामी या केरळच्या प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे आणि त्यांच्या या मंदिराचा इतिहाससुद्धा खूप रोचक आहे। तर ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवू आणि त्याचा इतिहास सांगू। तर आता आपण गणेशपूरचा जो गेट आहे म्हणजे आता आपण गणेशपूरमध्ये प्रवेश करत आहोत। तर इथे ठराविक ठिकाणी इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि या साईडला मेला लागलेला आहे, मोठा मेला आहे, आनंद मेला। तर
इकडून रस्ता जातो त्याच्या, आणि इकडे जे पाहू शकता पोलिसांची इकडे ते सर्व बंदोबस्त यांचा लागलेला आहे. तर आता आपण मेल्याकडे जाऊ. बीडी न्यूज. तर इकडे मीना बाजार आनंद मेला आहे. तर लोक गणपती पाहतात आणि गणपती पाहून झाल्यानंतर इथे मेला जो आहे मेल्यामध्ये येतात आणि इथे एन्जॉय करतात. तर इथे लोक त्यांच्या गणपतीसुद्धा पाहणं होते आणि एन्जॉयसुद्धा करणं होते, त्यामुळे इथे भरपूर लोक येत असतात. तर संपूर्ण जिल्ह्यातील लोक इथे येत असतात. त्यामुळे दरवर्षी इथे मेल्यामध्ये सुद्धा नवीन नवीन प्रकारे नवीन नवीन झुले आणि नवीन नवीन जे काही आयटम येत असतात. तर आता रात्रीचे 10:30 नंतरसुद्धा पाहू शकता इथे मेल्यामध्ये आतमध्ये जायसाठी लोकांची गर्दी आहे. कधी कधी शनिवारी आणि रविवारी तर 2-2, 3-3 वाजेपर्यंत हा मेला चालू असतो. तर इथे लोकांची गर्दी पाहू शकता. लोक अजून इथे मेल्यामध्ये आहेत. तर दरवर्षी मेल्यामध्ये नवीन नवीन आयटम येत असतात आणि मेला अधिकाधिक मोठा होत असतो. तर पाहू शकता इकडे मेला आणि इकडे आहे गणपतीचं मैदान. तर आता आपण या मिशन ग्राउंडवर लागलेल्या मेल्याकडून गणपतीकडे जात आहोत, म्हणजे गणेशपूरच्या राजाकडे जात आहोत. तर इथे ज्या प्रकारे लोकांची आज गर्दी आहे, हा पहिला शनिवार असल्यामुळे अजून पुढच्या शनिवारी गणपती राहणार आहे, त्यामुळे लोक पुढच्या शनिवारावर सुद्धा गर्दी करू शकतात. तर आता आपण गणेशपूरमध्ये एंट्री केलेली आहे आणि बघू शकता रोडवर किती लोकांची गर्दी आहे आणि दोन्ही साईडला दुकाने लागलेली आहेत आणि रोड लोकांनी भरलेला आहे. तर हा अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे. तर इकडे दुकान रोडाच्या साईडला दोन्ही साईडला दुकाने लागलेली आहेत आणि हा अर्धा किलोमीटरचा जो रस्ता आहे तो लोकांनी गजबजलेला आहे. इथे पार्किंगची विशेष व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे वाहने जे आहेत ते त्या पार्किंगमध्ये ठेवले जातात. त्यामुळे इथे व्यवस्था व्यवस्थितपणे केल्यामुळे लोकांना त्रास कमी होतो. तर हे दुकाने 1 किलोमीटरपर्यंत हे लागलेली आहेत. इथे बघू शकता दोन्ही साईडला रात्रीचे 10:30 नंतर सुद्धा इथे लोकांची गर्दी आहे आणि हे 12-1 वाजेपर्यंत आज लोकांची गर्दी राहू शकते आणि उद्या रविवारी 2-3 सुद्धा वाजू शकतात, लोकांची गर्दी राहू शकते. तर इथे जसे आपण गणपतीकडे जात आहोत, गणेशपूरच्या राजाकडे जात आहोत, तर लोकांची इकडे गर्दीसुद्धा वाढत आहे.
तर इथे लोकांची गर्दी 10 दिवस राहणार आहे कमी जास्त प्रमाणात, परंतु सुट्टीच्या दिवशी लोक इथे तुटून पडतात गणेशपूरच्या राजाचं दर्शन घेण्याकरिता. आणि आता आपण गणेशपूरच्या राजाचं मंडप जिथे आहे आणि जिथे गणेशपूरच्या राजाची स्थापना झालेली आहे आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. गणेशपूरचा राजा हा प्रसिद्ध गणपती पद्मनाभस्वामी या मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये त्याची स्थापना केलेली आहे. आणि त्या मंदिरामध्ये जे 6 दरवाजे आहेत जिथे खजिना आहे ते सुद्धा इथे साकारलेलं आहे. तर अशा प्रकारे गणेशपूरचा राजा याच्या 10 दिवस इथे लोकांसाठी एक पर्वणी असते आणि इथे 10 दिवस उत्सवाचं वातावरण असते. मोठा मेळा लागलेला असतो आणि लोकांची रेलचेल असते. इथे लोकांचा पाऊस येतो इथे. तर आपण आता गणेशपूरच्या राजा याच्या मंडपाजवळ आलेलो आहे. तर बघू शकता केरळचं प्रसिद्ध मंदिर पद्मनाभस्वामी याची प्रतिकृती सर्व ऑपरेट करण्यासाठी चोख व्यवस्था केलेली आहे. लोकांना लाईनमध्ये दर्शन घेण्याकरिता इथे व्हॉलेंटियर्स आहेत. आता उशीर झाल्यामुळे इथे लोकांची गर्दी कमी आहे, परंतु 7 ते 10च्या दरम्यान इथे भयंकर गर्दी असते आणि लोकांना खेळण्याकरता सुद्धा जागा नसते, एवढी गर्दी असते. तर इथे पाहू शकता मंदिरात अशा प्रकारे सजावट केलेली आहे आणि मंदिराची प्रतिकृती पद्मनाभस्वामी या मंदिराची प्रतिकृती कशा प्रकारे साकारलेली आहे. इथे सर्व बंदोबस्त केलेला आहे. सर्व पोलीस प्रशासन आणि होमगार्ड्स इथे यांची देखरेख आहे इथे. तर अशा प्रकारे आज शनिवारचा दिवस हा गणेशपूरच्या राजासाठी गर्दी घेऊन आलेला आहे आणि इथे लोकांची गर्दी आता नजरेत भरते लोकांच्या एवढी गर्दी आहे. आणि उद्याचा रविवार दिवस आहे, तर उद्या किती गर्दी राहणार तर हे सुद्धा आम्ही आमचे चॅनल BD न्यूज हिंदी भंडारा या चॅनलवर दाखवू. तर याकरिता आपण BD न्यूज हिंदी भंडारा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.